नमस्कार. आता आपण अहमदाबाद मधल्या साबरमती आश्रम म्हणजे जे स्वातंत्र्य संग्रामातील महात्मा गांधीजींचं महत्वाचं असं योगदानाचं ठिकाण समजलं जातं. हा आश्रम गांधीजींनी 1915 साली स्थापन केला. पण इथं 1917 पासून तो रिलोकेट झाला. या ठिकाणी 1917 ते 1930 पर्यंत महात्मा गांधीजींचं या ठिकाणी वास्तव्य होतं. आणि आता हा एंट्रन्स आहे. आपण आता महात्माजींच्या हृदय कुटीरकडे जाऊयात. ही नंदिनी कुटीर, नंदिनी अतिथीगृह, ही वेल, हा साबरमतीचा किनारा. या साबरमती नदीच्या किनाऱ्याकाठीच हा आश्रम उभारण्यात आलेला आहे. चला. साबरमती आश्रमातलं महत्वाचं ठिकाण म्हणजे महात्मा गांधीजी आणि कस्तुरबा गांधी यांची हृदय कुटीर. या कुटीरमध्येच त्यांचं 1917 ते 1930 पर्यंत वास्तव्य होतं. या ठिकाणी स्वातंत्र्य संग्रामातील बऱ्याच मोठ्या घडामोडी या ठिकाणी घडल्या गेलेल्या आहेत. याच ठिकाणाहून 1930 साली दांडी यात्रा म्हणजे मिठाच्या सत्याग्रहासाठी ब्रिटिशांविरुद्ध जी यात्रा काढली गेली, साधारण 242 किलोमीटरची यात्रा या ठिकाणाहूनच निघाली आणि ती दांडी येथे समाप्त झाली. तर असं ही कस्तुरबा गांधींच्या रूम मध्ये जाऊया. त्यांचं संक्षिप्त बायोग्राफी पाहतच आहात. आता यांच्या कुटीरमध्ये जे गेस्ट यायचे त्यांच्यासाठी तो गेस्ट कमरा. हे गांधी फॅमिलीचं किचन म्हणजे तत्कालीन रसोई घर. आतमध्ये पाहू. याच्यामध्ये काही रोजच्या वापरातील वस्तू आहेत त्या हे करा. या ठिकाणी गांधीजींना भेट मिळालेला चरखा ठेवलाय. तसेच गांधीजींच्या पवित्र अस्थि कलश आहे या ठिकाणी. याला आपण नमस्कार करू. ही गांधीजींची रूम. याच ठिकाणी बरेचसे जे फॉरेन डेलिगेट्स त्यांच्या भेटीला यायचे म्हणजे त्यांचे असोसिएट्स, तर याच रूम मध्ये बऱ्याच मोठ्या घडामोडी झालेल्या आहेत. या ठिकाणाहून जवळजवळ गांधीजींची 34,117 पत्रकं प्रसिद्ध झालेली आहेत. पत्र ती इथं हेरिटेज म्हणून जपून ठेवलेली आहे. त्याचबरोबर गांधीजींच्या साधारण 30,000 पुस्तकांची लायब्ररी याच ठिकाणी आहे. आणि गांधीजींच्या बरोबर त्यांच्याबरोबर ज्या व्यक्तींनी काळ व्यतीत केला अशा लोकांचे 6,000 फोटोग्राफ्स या ठिकाणी प्रिझर्व करून ठेवण्यात आलेले आहेत. एक मोठं स्वातंत्र्य संग्रामातील घडामोडी. त्यांच्या रूम मध्ये त्यांचा फर्स्ट चरखा आणि त्यांची मेज ज्याच्यावर रायटिंग केलेली टेबल्स होतात. यंत्र चरख्यापासून धागे कसे काढायचे याचं जिवंत उदाहरण. म्हणजे 100 वर्षापूर्वी ही कला अस्तित्वात होती या ठिकाणी. हे आपण पाहतोच आहोत. दुर्मिळ कला. आणि आज हे फक्त मशीनच्या पासून धागे मिळतात. ते खूप त्याचं प्रमाण खूप वेगळं आहे. आता हे उपासना मंदिर आहे. याच ठिकाणी गांधीजींनी खूप अनुयायांबरोबर प्रवचनं दिलेली आहेत. असं हे पवित्र स्थान. त्याच्यामुळे या ठिकाणी एक माणसाचं डिव्होशन मनापासून हे लागू होतं. या ठिकाणाहून आपण पाहतच असाल साबरमती नदीचा किती सुंदर तट आणि किनारा दिसून येतो या ठिकाणी. गांधीजींचे एक प्रमुख अनुयायी जे दक्षिण आफ्रिकेत गांधीजींच्या बरोबर होते, मिस्टर मगन, त्यांचा हा निवासस्थान. या मगन निवास मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चरखे आपल्याला दिसून येतील. अत्यंत वेगवेगळे टाइप्स. हा याच्या पुढचा अतिशय वेगळ्या प्रकारचे असे चरखे पाहायला मिळतात. ते पाहून घ्या. या ठिकाणी पलीकडे आता हे पाहायला सुद्धा मिळणार नाही. आणि त्याच्यापासून तयार झालेली ही वस्त्र. आता विनोबा भावे यांच्या कुटीराच्या समोर आपण उभा आहोत. विनोबा हे महात्माजींचे प्रथम सत्याग्रही म्हणजे महात्माजींनी त्यांना प्रथम सत्याग्रहीचा असा पुरस्कार दिला होता. आणि या एकाच कुटीरला विनोबा कुटीर आणि मीरा कुटीर अशी दोन्ही नावं दिलेली. तर विनोबा हे सगळ्यात जवळचे त्यांच्या सत्याग्रही किंवा अनुयायी म्हणून ओळखले जातात.
आणि यांनाच त्यांच्या प्रेरणेने म्हणजे साबरमती आश्रमाच्या प्रेरणेनेच विनोबांनी महाराष्ट्रात वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना त्यांच्यासाठी केली. मग तिथेही काही काळ महात्माजींचे वास्तव्य होते पवनार आश्रम. हृदयकुंजमध्ये जे व्हिजिटर्स बुक आहे त्या व्हिजिटर्स बुकच्या शेवटी महात्मा गांधींच्या वेगवेगळ्या भाषेतील सह्या केलेल्या आहेत. तर या सह्यांच्या विषयी एक गोष्ट अशी की त्यावेळेला फंडिंग जमा करण्यासाठी गांधीजी लोकांच्या डिमांडनुसार सह्या करत असत. तर त्याची सुरुवात 1920 साली मद्रास प्रांतात मधून येताना एका स्टेशनवर एका व्यक्तीने त्यांना सह्या मागितल्या. तर त्यांनी सही देतो म्हणाले, पण त्याच्याआधी 10 रुपये कॉन्ट्रीब्युशन घ्यावं लागेल असं सांगितलं. ती व्यक्ती तयार झाली, त्यांनी ती तमिळमध्ये सही केली व त्या तमिळ व्यक्तीच्या हातातून त्यांनी ती सही करेक्ट आहे का नाही हे विचारलं. ते म्हणाले करेक्ट आहे. मग ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी करेक्ट शब्द लिहिला आणि आणखीन 5 रुपये मागितले. असे 10 आणि 5 15 आणि ती सही दिल्याबद्दल आणखीन 5 असे 20 रुपये त्यांना कॉन्ट्रीब्युशन मिळालं. अशा गांधीजींच्या अरेबिक, उर्दू, हिंदी, तमिळ, बेंगॉली अशा अनेक भाषेतल्या सह्या या ठिकाणी नमूद केल्या. ही नंदिनी कुठी आश्रमात आल्यानंतर पहिल्या प्रथम जी नजरेस पडते ती या ठिकाणी गांधीजींचे प्रमुख अतिथी जे यायचे ते या ठिकाणी राहायचे. उदाहरणार्थ रवींद्रनाथ टागोर, दीनबंधू अँड्र्यूज, राजेंद्र प्रसाद आणि होरेस अलेक्झांडर. तर या नंदिनी अतिथीगृहाचं म्हणजे फॉर्मेशन 1920 साली साबरमती आश्रमाच्या किनारी झालं. साबरमती आश्रमाची कोनशिला. या आश्रमाच्या कोनशिलेचं उद्घाटन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1963 रोजी केलं आणि त्याची मुहूर्तमेढ त्यांनी हा अशोक वृक्ष लावून केली. तर तो हा आज 63 वर्षांचा अशोक वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. तसेच गांधीजींना एका जापनीज अनुयायाने 3 माकडांच्या प्रतिमा दिल्या होत्या. तेच त्यांचं प्रिन्सिपल आणि खूप फेमस वाक्य झालं याचं, बुरा मत बोलो, बुरा मत देखो आणि बुरा मत सुनो. हा प्रेरणादायी संदेश पूर्ण भारतभर सगळ्या लोकांना माहिती होता. तर त्याच्या त्या 3 रेप्लिका त्या ठिकाणी दिसत आहेत. तर मित्र, आपल्या भारतीयांचं एक आद्य कर्तव्य आहे की ज्या व्यक्तीमुळं स्वातंत्र्य आपल्या भारत देशाला मिळालं त्या स्वातंत्र्य मिळण्याच्या घडामोडींमध्ये या आश्रमाचा 1918 ते 1930 पर्यंत फार मोठा सहभाग होता. त्याच्यामुळं आपलं एक आद्य कर्तव्य आहे की या ठिकाणी प्रत्येकाने भेट द्यायलाच हवी आणि तो एक वारसा या ठिकाणी जपलेला अनुभवावा. नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट देताल अशी आशा आहे. धन्यवाद. जय हिंद.